पोलीस ही जी नोकरी आहे ती फक्त नोकरी नाही आहे, ती समाजसेवा आणि देशसेवा करण्याची एक संधी आहे. आणि मला फक्त आशा नाही, मला पूर्ण विश्वास आहे की सलोनी जेव्हा सेवेत रुजू होईल त्यानंतर ती ह्या दृष्टीने काम करेल की एक नोकरी म्हणून नाही, फक्त जबाबदारी पार पाडायची म्हणून नाही, तर आपल्याला काहीतरी कुणाची तरी मदत करण्याची, समाजासाठी करण्याची एक संधी मिळते. आणि ते करताना जो आनंद, जे समाधान तिला भेटेल, मला वाटतं की ते तिचं खरं मोटिवेशन असलं पाहिजे पुढे सेवेत रुजू झाल्यानंतर. यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कुठलंही प्रशासन, कुठलाही समाज न्याय्य तेव्हा असतो जेव्हा त्या समाजातलं प्रशासन लोकाभिमुख असतं. प्रशासन लोकाभिमुख तेव्हा असतं जेव्हा ते प्रशासन सर्वसमावेशक असतं. आणि प्रशासन सर्वसमावेशक असण्यासाठी त्याच्यात सर्व समाज घटकांचा प्रतिनिधित्व असलं पाहिजे. नुसतं बोलून नाही करता येत ते. गृह मंत्रालयाची अनेक वर्षांपासून हे धोरण आहे की 33% महिलांचं प्रतिनिधित्व सगळ्या पोलीस सेवांमध्ये असलं पाहिजे. आजच आपल्या सगळ्यांना माहिती, हा न्यूजमधला विषय, की विधानसभा, लोकसभा आणि सगळ्या ज्या राजकीय आपल्या संस्था आहेत त्याच्यात 33% महिलांना आरक्षण द्यायचं हे विधेयक आत्ता लोकसभेत चर्चा चालू आहे, त्याच्यावर अनेक वादही चाललेत. त्या वादात न शिरता सांगायचा मुद्दा हा की धोरण खूप आधीपासून आहे आणि ते यासाठीच आहे की जर प्रशासनाला खरंच लोकांविषयी संवेदनशील व्हायचं असेल तर त्यासाठी त्याच्यात सगळ्या समाज घटकांचा समावेश असला पाहिजे. आज भारताच्या कुठल्याही पोलीस दलात, महाराष्ट्राचं पोलीस दल इन्क्लूड करून सांगतोय, 10% वरती महिलांचं प्रतिनिधित्व नाही आहे. आणि समाजातला एक जो घटक आहे, ज्याला गुन्ह्याचा सामना करावा लागतो, ज्याला पीडित म्हणून आपण वर्षानुवर्ष बघत आलोय ना, आपल्याला पण माहिती आहे की जर कुठे गुन्ह्याची जी व्याख्या आहे, सेफ्टीची जी व्याख्या आहे, त्याला स्त्रीच्या संरक्षणाची, स्त्रीच्या विरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांची एक खूप महत्त्वाचा त्याच्यात वाटा आहे. असं असताना पोलीस सेवांमध्ये जर 10% स्त्रियांचं प्रतिनिधित्व असेल तर सलोनीनी आज त्या सेवेत रुजू होऊन आणि तिच्या बाकीच्या मैत्रिणींनी, या विद्यार्थिनींनी त्यात एंट्री करून एक खूप मोठा सामाजिक बदल फक्त सेवेत रुजू होऊनच घडवून आणलेला आहे. कारण स्त्रीची समस्या, एक स्त्री पोलीस अधिकारी असू दे किंवा ती आरक्षक असेल, ती जेवढ्या व्यवस्थितपणे संवेदनशीलरित्या समजू शकते तेवढी कुठला पुरुष कदाचित नाही समजू शकत. असं नाही की समजू नाही शकत, पण स्त्रियांचं तिथे असणं, त्या सेवेत असणं आणि त्या दृष्टीने त्या घटकाला मदत करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं की हा आपल्या प्रशासनासाठी आणि आपल्या समाजासाठी खूप महत्त्वाचा क्षण आहे. 18व्या वर्षी तिने ही एक्झाम क्लिअर केलेली आहे. त्याबद्दल मला एवढंच वाटतं की गावातल्या बाकीच्या तरुणांनी आणि कुटुंबांनी याच्यातनं एक प्रेरणा घ्यावी आणि आपल्या मुलांना पुढे स्पर्धा परीक्षांसाठी जाण्यासाठी चालना द्यावी. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी व्यासपीठ आणि आपल्या सर्वांचा आभारी आहे. आणि हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.